मी वचन देते तुम्हाला, तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं मी कधीच काहीच नाही करणार. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. नाही, हे नाही मोडणार, खात्री आहे मला. कारण इथे माझ्यासोबत तुम्ही आहात. आणि जिथे मी आहे तिथे तुला असावंच लागेल, कारण तुझ्याशिवाय मी नाही. अहो, तुम्ही इथे का झोपला? नाही, मी पुस्तक वाचत बसलो होतो जरा इथे, मग इथेच झोप लागली मला. पण मग पुस्तक तर नाही दिसत आहे इथे कुठे. ते वाचून झाल्यावर ठेवून दिलं मी. म्हणजे नंतर मी असंच विचार करत बसलो होतो. अहो, म्हणजे तुम्हाला कसलं टेन्शन तर नाही ना? नाही, मला कसलंही टेन्शन नाही. ठीक आहे, मी चहा आणते तुमच्यासाठी. ऐक, मी आज पुण्याला जातोय. का? म्हणजे काही महत्वाचं काम आहे का? सध्या या जगात माझ्यासाठी फक्त एकच महत्वाचं काम आहे, तेच पूर्ण करायला जायचंय मला. कारण मी कधीच कुठलेच हिशोब अर्धवट नाही सोडत. ज्या हरामखोरांनी तुला गुंगीचं औषध दिलं त्यांचा शोध घ्यायला मी माझ्या एका माणसाला सांगितलं होतं, पण त्यानं तर अजूनही काम केलेलं नाहीये. आता मला स्वतःला तिथे जावं लागेल. अहो, कशाला उगीच तुम्ही? तुझी परमिशन मिळावी म्हणून मी हे सगळं तुला सांगत नाहीये. म्हणजे नाही, तसं नाही म्हणायचंय मला, पण जे झालं ते झालं. आता काय गरज आहे या सगळ्याची? गरज तुला नसेल, गरज मला आहे. सत्यजित मुधोळकरच्या बायकोच्या अंगाला ज्यांनी हात लावला त्यांचे हात त्यांच्या खांद्यापासून उखडून फेकून द्यायचेत मला. कळलं? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की असं करून उगाच आपण संकटांना निमंत्रण का द्यायचं? संकटांना मी नाही घाबरत. म्हणून मग संकटांना निमंत्रण द्यायचं. तुला खरंच माझी एवढी काळजी आहे का ग मंजिरी? तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? काय? तुमच्याकडे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तेच उत्तर माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं आहे. मिसेस? Oh my dear Mrs. Looking so beautiful you. So beautiful you. Ask me why I am happy today. Why are you so happy today? Why you're so happy? So happy. तुमचं हे इंग्लिश ऐकलं की असं वाटतं हे असे कान काढून तुमच्या तोंडासमोर धरावेत आणि तुमचे पॅरेग्राफ ऐकावेत. कारण तुमचे पॅरेग्राफ आमच्या कानाला खूप प्यारे वाटतात.
म्हणून आनंदी होऊन आम्ही तुम्हाला एक प्राइज देणार आहोत आणि आज खूप आनंदी असल्यामुळे आम्ही तुम्हाला नुसतं प्राइज नाही सरप्राईज देणार आहोत. ओळखा काय असेल मी सांगतो. 3 चान्स मी सांगतो. काय मी सांगतो. सारी फॉर यू माय डिअर वाईफ बेटर हाफ. सारी इन इंग्लिश साडी नाही. हॅव इट फास्ट. ऍज पॉसिबल फास्ट. ऍज फास्ट पॉसिबल. लवकर. थांबा. तर look. Oh. Yeah. My. Fast. धीर. ओ फार कशाचा धीर. तांबडे बाबाचं नाव बोला आणि दरवाजा खोला. का वागतोस तू असं? आज तू मंजिरीच्या सांगण्यावरनं पुण्याला जायला तयार झालास का? का तर ती तुला सांगते की कुणीतरी तिला गुंगीचं औषध दिलं आणि तू त्या माणसाचा शोध काढायला चाललाय. ती कुठली तरी खोटी गोष्ट बनवून सांगते आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस. मंजिरी खरं बोलते हे सिद्ध झालंय. डॉक्टरचे रिपोर्ट्स आहेत तसे. आता यावर मी काहीच बोलू शकत नाही. तुला जायचंय ना, तू जा. इथे मला तरी सांगायला कशाला आलायस? प्रिया, यावेळी मंजिरी खरं बोलत होती हे सिद्ध झालं. तसंच ती या आधीही खरं बोलत असेल तर, म्हणजे तिचं आणि त्या आशिषचं खरंच काही एक मिनिट. हे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? तुला वेळ लागलाय का? का तिने जादू केली तुझ्यावर? एवढं प्रेम अचानक आणि तिने केलेली फसवणूक, विश्वासघात सगळं विसरलास का? सगळं खोटं आहे. हे बघ प्रिया, मी फक्त एक शक्यता व्यक्त करतोय. असं सांग ना की हे सगळं खरं आहे म्हणून. एकदाच जाहीर करून टाक. माझी बायको मंजिरी ही खरी आहे, निर्दोष आहे. उद्या या सगळ्यात माझा हात होता असंही म्हणशील तू. तू काय बोलतेस? प्लीज मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. तसंही आजपर्यंत तू कधी मला हवं तसा वागलायस, माझं ऐकलंयस. नेहमी मला माझी जागा दाखवत आलास आणि आजही तू तेच करतोयस. त्यात नवीन काय? प्रिया, या सगळ्याचा इथे काय संबंध आहे? ऍक्च्युली ना, तुझा आणि माझा काय संबंध आहे हाही प्रश्न विचारशील तू उद्या. मला माहिती होत हा दिवस कधी ना कधीतरी येणार. तुला मंजिरी निर्दोष वाटणार. तू सगळं विसरून जाणार. या घराने, घरातल्या लोकांनी तिच्यामुळे काय काय सहन केलाय, काय काय भोगावं लागलंय. तुला स्वतःला एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागलंय हेही विसरणं. हे बघ प्रिया, तू हा विषय आता उगाच इथे वाढवू नकोस, कळलं? बरोबर आहे. आता तू तिच्या विरुद्ध काहीही ऐकायला तयार नाहीये. ती निर्दोष आहे ना तुझ्यासाठी. तू तिला माफ करायला तयार झालाय. कर. तू तिला माफ कर. तू तिला माफ करून स्वतःचा जेवढा मोठा अपमान करतोस ना, त्याहून जास्ती अपमान तू मावशीचा, आत्याचा आणि या घरातल्या लोकांचा करतोस एवढं लक्षात ठेव. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सत्यजित. काय झालंय काय प्रिया? नाही, एरवी तू फार मंजिरीची मैत्रीण असल्यासारखी वागत असतेस. नेहमी तिची बाजू घेऊन बोलत असतेस.
आईचं मी समजू शकतो ग, तिला मंजिरी या घरात नकोच आहे म्हणून ती उघडपणे मंजिरीच्या विरोधात बोलते. पण तू हे आज असं का बोलतेस मला कळत नाही. आली ना तुला ही शंका, माझ्याबद्दल ही शंका आली ना, पण बरं झालं. यावरून तुझ्या लेखी माझ्याबद्दल काय किंमत आहे ना हे मला कळलं. तसंही मला या घरात काही बोलायचा हक्क नाहीच आहे. मग मी कोणावर काय आरोप करणार? काय संबंध आहे माझा? हे बघ प्रिया, तू आता टोक गाठतेस. असंच मला तुझ्याबद्दल वाटतं. सत्यजित, मी तर या घरात भांडण नको, वाद नको म्हणून सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न करते. मी टोक गाठते असं जर तुला वाटत असेल तर ठीक आहे, पण मी ना कोणाची बाजू घेते ना कोणाच्या विरुद्ध बोलते. त्यातून तुला जो विचार करायचा आहे तो तू करायला मोकळा आहेस. हे बघ प्रिया, सत्यजित प्लीज, मी या जगात एकटी आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलंस तुम्हाला. सो प्लीज मला एकटीलाच राहू दे. त्यांना द्या. साधं दूध नाहीये ते, मसाला दूध आहे. मसाला दूध? हो. अहो तुमचा हात मोडलाय ना, त्या मोडक्या हाताला हे बरं आहे, पौष्टिक ड्रिंक. अहो आम्ही तुमच्यावर रागावलो असलो तरी ड्रिंक. या घरात मुंगी सुद्धा आमच्या परवानगीशिवाय येत नाही तरी सुद्धा ड्रिंक. आणि तुम्ही आमच्या नुसत्या ताईच नाही तर देखण्या ताई आहात म्हणून तरी ड्रिंक. तुम्ही काय रागावताय माझ्यावर? रागवलीये मी तुमच्यावर. मी काय मसाला दूध प्यायला नाही आलेली इथे, मी जाब विचारायला आली. जाब? दादा होळकरला जाब? नाही, दादा होळकरला कोणी जाब करायचा नाही, विचारायचा नसतो. ज्यांना आम्ही आमचं सर्वस्व अर्पण केलं ते तांबडे बाबा सुद्धा आम्हाला जाब विचारत नाहीत, तर तुम्ही देखण्यातही असता तरी वाय आस्क? नाही म्हणजे तुमची बायको आमच्या घरी येऊन सत्यजित दादांना हे सांगून गेली की तिने माझ्याकडे काहीतरी निरोप ठेवला होता आणि मी जाबही नाही विचारायचा. मलाही तेच कळत नाहीये, माझ्याबद्दल का बोलल्या त्या असं? नाही बाई. हो, नाही बाई. तुम्हाला असं म्हणायचंय की आमच्या आदरणीय बेटर हाफ तुमच्या घरी गेल्या होत्या? म्हणजे असं माझं नाही, तुमच्या आदरणीय मिसेसच म्हणणं आहे की त्या आमच्या घरी आल्या होत्या आणि माझ्या. या या इथे अशा उभ्या राहा आमच्या बाजूला. या मिसेस तुमच्या? बेटर हाफ माइन. नीट बघा माझा चेहरा. ओळखता तुम्ही मला? ओळखता तुम्ही आवाज? नाही. फाइन टू बी नोटेड. मी पण तेच म्हणतीये. मग मला भेटल्याचं कसं काय सांगितलं तुम्ही सत्यजित दादांना? मी कुठे साहेब? तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा तुम्ही नेत्रा नावाच्या बाईकडे निरोप ठेवून गेलात असं सत्यजित दादांना सांगितलं की नाही? आता मी तुमच्या समोर उभी आहे, नेत्रा गौरांग मुधोळकर. आता बोला. आता ओळखही दाखवत नाही आहात मला?
काय समजतं काय हो स्वतःला तुम्ही? ताई, हो ताई, जी बाई तुमच्या समोर उभी आहे ना, तिचं नाव मंजुषा दादासाहेब होळकर आहे. हो? नीट आदराने बोला. चल. दादा हे बघा. निघा! या जागेवर मला उभं राहायचं आता. कम क्लोज, क्लोज कम, कम क्लोज कम, as close as you can. काय हो बाई? क्या आनंदाने आज आम्ही तुमच्यासाठी साडी घेऊन आलो होतो, चांगल्या मूड मध्ये होतो, त्याच हे असं कसं वागू शकतोस तू? हं? तुला अचानक एक दिवस मंजिरी निर्दोष असल्याची शंका येते? नाही सत्यजित, नाही, असं असं होऊ नाही चालणार. मी असं होऊ देणार नाही, कळलं? मी काय लपवलंस का? काय काम होतं का तुझं? हो, काम म्हणजे मी फक्त सांगायला आले होते की जेवणाची वेळ झाली आहे. येतेस ना जेवायला? हो हो, मी आले. ठीक मंजिरी, बोल. मला तुला विचारायचं होतं. विचार ना. ती काल जी तू साडी घातली होतीस ती नवीन आहे का? तुला सत्यजितने दिली का? अगं हो, बघ सांगायचंच विसरले. खरं तर तेच शेअर करायलाच येणार होते मी. काल मी जी साडी नेसली होती ना ती ह्यांनी आणून दिली होती मला. आणि खरं सांगू प्रिया, मला हे पूर्वीपेक्षा खूप वेगळे वाटले काल. असं वाटतंय की आमचं नातं पूर्वीसारखंच नव्याने उभं राहणार आहे. मला खूप आनंद झालाय. म्हणजे बघ ना, परिस्थिती बदलते असं वाटतंय, नाही का? परिस्थिती बदलेल, खात्री आहे माझी. काय चाललंय? नवरा लढतोय त्याचं तुम्हाला काही नाही, त्याचं सांत्वन करत नाही, काही नाही. तुम्ही डोळे तरी पुसा, मी सांगितल्यावर कशाला? कोण? तू रडू नका. मी रडू नको तर काय करू? होळकर बाई, मला सांगा, मी रडू नको तर काय करू? मला न विचारता आमच्या पाठीमागं तुम्ही काय काय करता असं लोकांकडून कळतं मला. तुम्ही मुधोळकरच्या घरी जात आहे, लोकांकडून कळतं मला. काय करू मी? काय काय करू मी? काय काय करू मी? तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा, नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा,
अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा हमारी शरण में. रडू नका बाई, रडू नका. तांबेडे बाबा मेरे बाबा, तांबेडे बाबा. आनंदाच्या भरात एवढी वाहवत जाऊ नकोस की त्या मागून येणारं दुःख पेलवणं कठीण होऊन बसेल. काय ना प्रिया, आजपर्यंत माझ्या नशिबी फक्त दुःख होतं. पण आता कुठे सुखाचे क्षण जवळ यायला लागले, तर मग त्याचा आनंदच होणार ना मला. आणि मी पण काय बोलत बसले. चल, तू जेवायला येतेस ना? हो, मी मी होते पुढे, ये.